उपास सोडायला काय काय माहिती आहे? सर्वात पहिले ते समोसा मिरची, एक नाही दोन दोन समोसे, शेवग्याच्या शेंगा आणि त्यानंतर काही चपाती. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, सकाळी सकाळी एक काम तर फिक्स आपल्याला लागणार, म्हणजे लागणार काय माहिती आहे? त्या दिवशी जे आपण हे जे पत्रे बसवले तर खाली ना आपण त्यांना सिमेंट आणि वाळूचं हे केलं होतं. तर रोज सकाळी उठून गोडाऊनला यायचं, त्याला पाणी मारायचं, अशी गंमत. ॲक्च्युली गाईज आपल्याला जायचं NIT पॉलिटेक्निक असं काहीतरी कॉलेज आहे. त्या कॉलेजला जायचं आहे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगसाठी घ्यायला. गाईज आता जाऊ आपण तिथं, बट त्याच्या अगोदर छोटंसं काही काम आहे. इथलं काम करून लगेच निघू आपण NIT कॉलेजला. गोडाऊनचा पसारा बघा गाईज किती पडलेले. गाईज गोडाऊनला आहे ना, आता आपण काय केलं, जेवढे पण काल फायर एक्सटिंग्विशर आणले होते ते सगळे फायर एक्सटिंग्विशरचे जे वॉल आहे ते सगळे खोलून ठेवले. म्हणजे कसं आता जे प्रेशर डाऊन होऊन जाईल नाही का, सगळे जे काही प्रेशर असेल ते सगळं डाऊन होऊन जाईल त्याच्यामधलं आपण येऊस्तो. तर चला आपल्याला जायचं आता नाशिकला पंचवटी. तो गाईज तर आता आपण निघालेलो आहे. आणि सध्याच्या पिरियडला आहे ना गाईज, विषय काय माहिती का, सगळे सिग्नल जे आहे ते सगळे अलर्ट झालेले आता नाही का. म्हणजे जेवढे पण कॅमेरे वगैरे होते ना ते सगळे अलर्ट झालेले. तर प्रत्येक सिग्नलला आता थांबावंच लागतं, काही करा पण थांबणं आहे म्हणजे आहेच. हे बघा आता अवित गावचं सिग्नल आहे, इथं सुद्धा थांबलोय. तर आता आपण आलेलो आहे NIT कॉलेजला. आहे बघा, NIT कॉलेज आहे मोठं आणि हीच त्यांची स्कूल पण आहे. तर आपल्याला अगोदर इथं स्कूलमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मग तिकडे कॉलेजमध्ये जायचं आहे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगसाठी. घेतलं गाईस कसं आहे शाळेच्या बाहेर. बाबा पुढे गेले ते आणि बकऱ्या इथे. बाबा खतरनाक ऊन आहे ना गाईस. बघा हे कॉलेज NIT. इथून आता एवढे फायर एक्सटिंग्विशर आपण घेतलेले. जाम व्हायचे घाम आहे, डायरेक्ट घामाघूम हो राहिलं. ऊन फुल कडक आहे, पार डोकं पुरे शरीर गरम पडू राहिलं, चटके बसते. तो गाईस तर आपलं काम वगैरे झालेलं आहे NIT कॉलेजचं वगैरे. त्यांचे स्कूल पण होते दोन, एक इंग्लिश मीडियम आणि एक मराठी मीडियम स्कूल पण होती नाही का. त्याचं पण काम केलं. ॲक्च्युली काम केलं म्हणजे काही त्यांचे जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर होते 15 आहे ते रिफिलिंगसाठी घेतले आपण. आणि त्यानंतर आपल्याला आला सरांचा फोन. सर मला बोलले की म्हणे मधुर स्वीट्समध्ये जाय, मधुर स्वीट्स प्लाझा म्हणून आहे, जाईन चिक्क्या घेऊन येते. 2 चिक्क्या गाईस. काय माहिती आहे चिक्क्यांमध्ये, मला पण काही कळा ना. ठीक आहे, चांगल्या दिसते, दिसायला चांगल्या दिसते, मला आवडत नाही पण असं चिक्क्या विक्क्या, कारण दात बीत एकदम निबार दुखते आपल्या. तर गाईज आता आपल्याला जायचं आपल्या गोडाऊनला जाऊन आपल्याला कालचे पण फायर एक्सटिंग्विशर आणि आत्ता घेतलेले हे पण सगळे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला करायचे आता रिफिलिंग. तो चलो गाइस निकलते. अभी है हम लोग बड़े मंदिर के रोड पे. हे देखो दिख रहा है तुमको. हाँ गाइस, तर गोडाऊनला आलेले आता आणि हे बघा एवढे फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलोय आपण. तर आपल्याला ते रिफिलिंग करायचे आहे आणि ॲक्च्युली जागा नाही त्याच्यामुळे आता हे जे आहे हे एवढे पहिले रिफिलिंग करून घेऊ आणि त्यानंतर ते फायर एक्सटिंग्विशर इकडे घेऊन येऊ आणि मग ते पण रिफिलिंग करायला येऊ. आता हे सगळ्यांचे वॉल काढले, सगळ्यांचे वॉलचे वॉशर बिशर बदलू. त्यानंतर मग पावडर तर काढून घेतलेली आहे, फक्त भरायची बाकी. तर सर्वात पहिले वॉलचं काम खूप मेहनतीचं असतं. वॉलचं काम क्लिअर करू आणि मग त्यानंतर पावडर भरू आणि मग ते घेऊन येऊ. पण आज कसे करायचे 1 ते 2 तासात क्लिअर करून टाकू. हो गाईस, तर आता आपलं सगळं काम झालेलं आहे आणि आत्ताशी झालेलं आहे बरं का. नेमकं बाहेर गेलो होतो पाणी आणण्यासाठी प्यायला, आणि पिलो आणि बॉटल दिली गाडीत ठेवून. ते बघा आता हे सगळे फायर एक्सटिंग्विशर गाईज आपण रिफिलिंग केलेले आहे. त्यानंतर हे वाले पण सगळे रिफिलिंग केले आहे. यांना फक्त सील लावायचं बाकी राहिलेलं आहे. त्यांना आता उद्या सकाळी सील लावू, कारण इकडे मोकार मच्छर खूप आहे नाही का. एक तर तुमच्या भावाला आहे आज उपास गाईज. आता घरी जाऊ, औषध पिऊ, त्यानंतर 1 तासाने जेवण, म्हणजे उपास सुरू 1 तासानंतर. फुल अंधार विषय. हे बघा आपलं कॉम्प्रेसर गाईज गोडाऊनवरून आलो आणि काम लागून गेलं नाही का. परत म्हणजे कोटेशन बनव, सर्टिफिकेट बनव, इकडचे तिकडचे, कारण उद्या सकाळी द्यायचे. जाम झालो. टाईम किती झाला माहिती आहे बा, 9:30 पावणे 10 होत आले आणि अजून मी उपास सुद्धा सोडेल नाही. चला गाईज आता उपास सोडतो.
सोडायला काय काय ते बघून एक तर पाय माझा खतरनाक झालेला आहे बघा. काही काच लागली होती त्याच्यामुळे. उपास सोडायला काय काय माहिती आहे. सर्वात पहिले ते समोसा मिरची, एक नाही 2 समोसे, शेवग्याच्या शेंगा आणि त्यानंतर काही चपाती. आता मस्त आपण खाणार दणक्यावर पद्धतशीर नात खुळा दणका विषय. कोंडारामचे समोसे म्हणजे एक नंबर. काही म्हणा भावात गंमत आहे डायरेक्ट. नात खुळा दणका विषय. गाईस मस्त आत्ताशी एकदम खतरनाक वालं जेवण झालंय. पण मला ती झोप आता लय खतरनाक. कारण दिवसभर काम पण करा. एवढे 30 सिलेंडर रिफिलिंग केले, जमा पण करून आले. आता उद्या एका कंपनीत जायचं आहे मेंटेनन्सला. त्यानंतर सगळ्यांची डिलिव्हरी पण करायची. तर चला गाईज आता मी घेतो झोपून, मस्त आराम करतो आणि तुम्ही पण जा तुमच्या घरी झोपायला. तर चला गाईज भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाकाल.